श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षकांनो, पालकांनो. मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा कडक होणार. जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. अधिक माहितीसाठी गुगलवर समाचारकट्टा.com या वेबसाईटला सर्च करा किंवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षा 2026च्या कडक होणार आहेत. याबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे. शिक्षण विभागाने काय मोठा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे आता विद्यार्थी पालकांची चिंता वाढलेली आहे. नेमके कोणते विभाग आणि काय निर्णय आहेत याविषयी माहिती बघूयात. बघता बघता एक सेकंड लागतो. लाईक करा. भरपूर विद्यार्थी पालकांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघूयात याविषयी माहिती. तर बघा, महाराष्ट्र बोर्ड एक्झाम 10वी-12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी शिक्षण विभाग आक्रमक. कोणकोणत्या उपाययोजनांची तयारी? महाराष्ट्राच्या शिक्षण विभाग आक्रमक झालेला आहे. भरपूर तयारी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची गरज आहे. हॉल तिकीट देखील प्राप्त झालेले आहे. जर तुम्हाला हॉल तिकीट भेटलं नसेल तर गुगलवर समाचारकट्टा.com या वेबसाईटला जाऊन भेट द्या. आता बघा काय काय तयारी केलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो. तुमचा जर अभ्यास झाला नसेल, कमी वेळ बाकी आहे, तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे असतील, 90% पेक्षा जास्त, जवळपास शिक्षण क्षेत्रातला मला 18 वर्षाचा अनुभव आहे, तर तुम्हाला दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे किंवा नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्व IMP प्रश्न मिळतील, जेणेकरून कमी वेळात तुम्ही चांगले मार्क मिळवू शकताल. तर लवकरात लवकर वेळ वाया घालू नका, आता संपर्क करा. तर बघूयात की काय निर्णय झालेला आहे याविषयी आपण माहिती बघूयात. तर बघा, राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी हे नवीन आहेत बरं का. पहिले शरद गोसावी होते. यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह उपस्थित होते. 12वीची परीक्षा 3,387 केंद्रावर तर 10वीची परीक्षा 5,111 केंद्रावर घेतली जाणार आहे, अशा प्रकारची आपल्याला माहिती आहे. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी राज्यातील सुमारे 80% परीक्षा केंद्रावर CCTV बसवण्यात आलेले आहे. सर्व संवेदनशील केंद्रावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. संशयास्पद हालचाली आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. तर बघा, 80% जे केंद्र आहे त्याच्यावर CCTV आहे. आणि राज्याचे जे तुम्हाला माहिती सांगतो, ही जे त्रिगुण कुलकर्णी आहेत हे एक IAS अधिकारी आहेत. त्यामुळे यावर्षी परीक्षा स्ट्रिक्ट होणार आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे अभ्यासाला लागा. आणि व्हिडिओच्या आणखीन काय काय अपडेट देणार आहे मी तुम्हाला, तर लाईक करत चला. लाईक करण्यात कंजूसी करू नका. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावे हीच स्वामी चरणी प्रार्थना आहे. लाईक करत चला. गेल्या वर्षीच्या 10वी-12वीच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार झालेल्या 10वीच्या 31 तर 12वीच्या 76 केंद्राची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे. यंदाही गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे कुलकर्णी म्हणले आहेत. बघा, हे जे IAS अधिकारी आहेत त्रिगुण कुलकर्णी हे लय स्ट्रिक्ट आहेत, अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळेच त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याआधी आपल्या बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी होते. त्यांनी बराच काळ हे काम पाहिलेलं आहे, परंतु यावर्षी आता त्यांची बदली करून त्रिगुण कुलकर्णी यांना आणलेलं आहे. आणि आयुक्त जे आहेत ते सचिंद्र प्रताप सिंह आहे. ओके, लक्षात ठेवा. त्यामुळे अभ्यासाला लागा आणि अभ्यासाच्या काय अडचण असतील तर फटाफट दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा. राज्यभर कॉपीमुक्त मोहीम अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, नैतिकता आणि परीक्षेचे गांभीर्य समजण्यासाठी जनजागृती सप्ताहासह शपथ, मार्गदर्शन सत्रे, पालक विद्यार्थी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना आता शपथ देखील घ्यावी लागणार आहे, जी प्रत्येक शाळांमध्ये आता प्रत्येक विद्यार्थ्याला घ्यावी लागणार आहे. समाज माध्यमाद्वारे देखील जनजागृती करण्यात येत आहे. परीक्षेवेळी राज्यस्तरीय समितीबरोबरच जिल्हास्तरीय दक्षता समिती, भरारी पथक, बैठे पथक यांची संख्या देखील वाढवली आहे. पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन, समन्वय परीक्षा समिती यांची सगळी देखरेख असणार आहे, अशा प्रकारची माहिती
त्रिगुण कुलकर्णी यांनी दिलेली आहे. म्हणजे यावेळेस तगडी टीम लावलेली आहे आणि बैठे पथक, भरारी पथक यांची देखील संख्या वाढलेली आहे. सोबत आणखीन एक समिती आहे, त्याचं नाव आहे दक्षता समिती. ही प्रत्येक सेंटरवर बघणार आहे काय कुठल्या सेंटरमध्ये कमी काय आहे काय नाही. त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा. तरी तुम्ही ताण घेऊ नका. आपल्याकडे पर्याय आहे नाना फाउंडेशन. नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा प्ले स्टोरवरून किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. सर्व MP प्रश्न मिळतील. ते प्रश्न तुम्ही वापरून चांगले मार्क मिळवू शकता. 10वी-12वीच्या परीक्षांबाबत राज्यस्तरीय दक्षता समितीची बैठक झाली. राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्राबाबत कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता परीक्षा द्यावी. परीक्षेसाठी चांगले वातावरण उपलब्ध करून दिले जाणार आहे. कॉपी मुक्ती हे त्याचं ध्येय आहे. कॉपी करणाऱ्या मुलांना किंवा जो मुलगा अभ्यास करतो त्याला काही अडचण नसते, परंतु परीक्षा यावर्षी कडक होणार आहेत. त्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. अशा प्रकारे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितलेली आहे माहिती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि काही अडचण असेल तरी कमेंट करा. 10वी-12वीच्या बोर्डाच्या नोट्ससाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. सर्व MP प्रश्न मिळतील. याच्यामध्ये 10वीचं सेम इंग्रजी, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम आणि 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यांचा देखील समावेश आहे. तर फटाफट संपर्क करा. नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा. वेळ कमी आहे, वेळ वाया घालवू नका, जास्त वाट बघू नका. आता शिकण्याची वेळ नाही तर आपल्याला शिकून स्वतः घेण्याची वेळ आहे. यासाठी फक्त मोजके प्रश्न, मोजके टॉपिक तुम्हाला नाना फाउंडेशन ॲप लागणार आहे. परत भेटूयात नवीन अपडेट्स सोबत. काळजी घ्या. स्वामी समर्थ.